तर आज कामगार दिन आहे आणि कामगार दिनानिमित्त कामगारांचा आपण उचित सन्मान केलेला आहे. काय शुभेच्छा द्याल सर्वांना? सर्वप्रथम कामगार दिनानिमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र व भारतीय लोकांना मी शुभेच्छा देतो. कामगार दिन हा अनेक दिवसापासून खऱ्या अर्थानं अतिशय दिन झाला की काय वाटायला लागलं, कारण की या राज्य आणि देशातील कामगाराच्या सगळ्या संघटना हा मोडकूस आल्या किंवा किंवा सरकारने मोडकूस आणल्या. म्हणजे ह्याच सरकारला म्हणत नाही मी, तर मागच्या अनेक 50-60 वर्षापासून हळूहळू कामगारांच्या संघटना आणि कामगारांचे जे हक्काधिकार होते ते संपत चालले. म्हणून आता जो कार्यक्रम आहे की जो कामगाराचा खऱ्या अर्थाने पुरस्कार करावा, त्यांना सत्कार करावा, यासाठी हा जो कार्यक्रम घेतला. जे मेहनत करता, कामाला कष्ट करता, मात्र त्यांना जे डेली वेजेस, मिनिमम डेली वेजेस आहे हे मिळत नाही, विमा कामगारासाठी मिळणारे सगळे हक्काधिकार मिळत नाही, अशा लोकांना एकजूट करून त्यांचा सत्कार सन्मान करावा. हे जे या महामाया सेवाभावी संस्थेने या मजुराचा सत्कार केला, कामगाराचा सत्कार केला, त्याचं मी कौतुक करतो. आणि संपूर्ण कामगारांना मी अशी विनंती करतो की जगात प्रत्येक कामगारांनी सगळ्या वेळी संघटनेच्या वेळी वेगवेगळ्या भागातील इंडस्ट्रियल एरियातले असो, या संघटित असो, संघटित असो, एकजूट येऊन परत कामगाराच्या हक्कासाठी वेगवेगळे विधेयक मानून मंजूर करण्यासाठी सुद्धा संघटित व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. आज हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे, महामाया आभा सेवाभावी संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार संघटना, विराट फाउंडेशन, महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त गौरव पुरस्कार सोहळा 2026 आज आयोजित केला होता. सर्वात प्रथम मी सर्वांना कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. जर आपण कामगारच नसतो तर आपल्यावर वाईट दिवस आले असते. कारण आज जे सगळं आहे काम काज, ऑफिसचं असो, सरकारी असो, प्रायव्हेट असो, ते फक्त आणि फक्त कामगाराच्या जीवावर आपण बसून खातो आणि त्यांच्यामुळं आज आपण सुखाने आणि चांगल्या पद्धतीने जीवन व्यतीत करतो. आणि आज पौर्णिमा सुद्धा आहे, त्यांच्या पण शुभेच्छा. महाराष्ट्र दिनानिमित्त व ह्या कामगार दिनानिमित्त मला वाटतं कामगारांना जो उचित न्याय मिळाला पाहिजे, उचित त्यांचा सन्मान झाला पाहिजे, उचित त्यांना मानधन मिळालं पाहिजे, ह्या अनुषंगानेच मला वाटतं की असे कार्यक्रम फक्त एखाद्या संस्थेमार्फत न करता सरकारमार्फत करून त्याचा पाठपुरावा करून ते तडीस जाईपर्यंत त्याचा जोपर्यंत कामगारांना जोपर्यंत तुम्ही सुखी ठेवत नाही. कारण आज आपण जर बघितलं तर 95% समाज जो आहे तो कामगार वर्गातच मोडतो आणि ह्या कामगार वर्गाला तुम्ही कोणत्याही प्रकारे वंचित ठेवून समाजाला सुखी करू शकत नाही. आणि सरकारचा समाजाचं ते उत्तरदायित्व आहे की कामगार वर्गाला, ह्या समाजाला त्यांनी जर त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना मानधन, त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना सन्मान जर दिला तर हा समाज, हा देश, हे राष्ट्र सुखी होईल.